क्या बोलते हैं इसको? छोले कुलचा। छोले कुलचा, छोला कुलचा इधर फेमस आहे का ये? पाव भाजी बोल दो। पाव भाजी। अच्छा भाजी। तर मित्रांनो आपल्याकडे जे आपण ज्याला पावभाजी म्हणतो ना त्याला छोले कुलचा म्हणते। तर काही विषय नाही, तर आपण जरा खाऊन बघूया कसं लागतंय काय लागतंय। त्या अगोदर तुम्ही बघू शकता कसं बनवतात। पाव घरा पिंगरीवाणी पिंगवतात, त्यातून इकडं चाचा छोले काढतात। त्या डेऱ्यामध्ये छोले आहेत बघा। बिंगरी खाएंगे। तर मित्रांनो कधी आला तर कोणता एरिया आहे? कौन सा एरिया भाई? एरिया कौन सा है? एरिया कौन सा? हरिद्वार। वाल्मीकि चौक। वाल्मीकि चौक में रहते हैं वो। बहुत एक ये थाली बनवना एक मित्रांनो करून बघू कसं आहे। सही है भाई, एकदम सही है, एकदम कडक आहे। पाणी बाटली पडली आपली, पाणी बॉटल पडली। कधी खाल्लं आला तर छोले कुलचे खायला नक्की या। तर मित्रांनो कसला आवडीनं खायला बघा त्यांनी, कारण आपल्याकडे मिळत नाही ते। बाहेर की बाहेरची डिश ट्राय करायची आपण, काय लागतंय कसं आहे। वापर पंढरपूरचेच का? हा, आणि इथं आपल्याला एक मराठी माणूस घाट पडलेला आहे भाऊ। राम राम। राम राम घातलाय भाऊंना, लय मोठा राम राम घातलाय। आणि दर्शनाला काय प्रॉब्लेम झालाय सांगा जरा। दर्शनाला काय प्रॉब्लेम झालाय भाऊ? गर्दीला येऊ नये, रजिस्ट्रेशन बंद होऊ नये 20 तारखेपर्यंत। 20 तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, म्हणजे सोमवारपासून। तर लाईन किती राहील आता का माहित नाही। तर 20-22 तारखेच्या मोरे या पुढे चालू होईल। आणि आलाच चाल तर धर्मशाळेत रूम करून राहा, ज्याची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेत। फक्त 400 रुपयामध्ये रूम आहे। आम्ही गौरीकुंडपर्यंत गेलो तर पुढचं तुम्हाला दाखवतो। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहे कुठं आहे? हरिद्वारमध्ये। आणि केदारनाथ इथून फक्त 250 किलोमीटर आहे। 250 ते 250 किलोमीटरच्या आसपास आहे। सोनप्रयाग आहे, सोनप्रयाग 250 किलोमीटर आहे। तिथनं गौरीकुंड आणि तिथून केदारनाथ पाय चालत जायचं। तर मित्रांनो 26 किलोमीटरची आम्ही ट्रॅक चालत चढणार आहे। आणि खरंच खूप भारी वाटायला लागलंय। भरपूर दिवसातनं स्वप्न होतं, स्वप्न म्हणलं म्हणजे लय मोठं स्वप्न होतं केदारनाथला जायचं। आणि रोहित पण आला, माझं स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झालं। रोहित पण आला, योगा एक भारी होतं। त्यामुळे म्हणलं चला आम्ही बोलत आमचं ठरलं की केदारनाथला जायचं। तर हा एका दिवसातच तिकीट काढलं, उभा राहून आलो ट्रेनमध्ये। पण केदारनाथला जायचं म्हणलं, थोडीफार परीक्षा घेतली जाईल मग तिथनं पुढं। आणि इथं 3 ते 4 हजारावर रूम आहेत, पण आम्हाला रूम भेटली ती फक्त 400 रुपयामध्ये रूम भेटली। तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा कधी योगायोगाला हरिद्वारला आला, केदारनाथला जाताना हरिद्वारमध्ये मुक्काम केला तर तुम्हाला रूमचा ॲड्रेस सांगतो, कुठे यायचं काय यायचं, नक्की अवश्य भेट द्या त्या रूमला। कारण का एकदम व्यवस्थित आणि एकदम एवढी स्वस्त रूम कुठेच भेटणार नाही। आणि फ्रेश होऊन आम्ही आता आलोय, बघू शकता किती गर्दी आहे मागे दानादन। कशा आहे गर्दी? गर्दी आहे, चुका बी काहीच नाही। चुकू नका। आणि सायकल चालवता काय? बसता सायकलीत? नको मारेल ते आपल्याला। तर मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे। हरिद्वारला गर्दी आहे बघा। गंगा आरतीमुळे आम्ही आरतीपाशी गेलतो, पण आरतीचा काय टाइमच मिळाला नाही, आम्हाला माहितीच नव्हता टाइम। छोले भटुरे तुम्हाला इकडं भारी वाटलं ना? मग राहायचं आहे इकडंच, इकडे राहून म्हणजे घरच्याने इकडे बघा कसं रस्त्यावरच खाते बघा। मग काय, आणि आपलं बोलायला पण कळत नाही काय, त्यामुळे किती पण बोला काय अडचण नाही।
तर मित्रांनो एन्जॉय करतोय, कोणी मनावर घेऊ नका, रॉंग एखादा शब्द काय बोललो तर लहान छोटा मोठा व्हावा म्हणून समजून घ्या, कारण त्याला एन्जॉय करायचं आहे तर एन्जॉयच करूया. तर इथं जेवणाचं काही नियोजन नाही, फक्त इथं चायनी आहे जो का असलंच पकोडं बिकोडं तसलं काय तर वेगळं जेवणाचं इथं नाही वाटतंय मला तर. काय जेवायचं ना आपण, तसं कसं जेवायचं. चला जेवण कुठं करतोय दाखवतो तुम्हाला आता आलोय हॉटेलमध्ये जेवायला. तर बघू शकता मेनू कार्ड आलेला आहे. रोहित काय काय आहे मेनू कार्ड मध्ये? आता काय मिळेल बघू वाचून दाखवा सगळं. डाळ फ्राय, डाळ तडका, डाळ मक्खनी, डाळ बटर फ्राय, छोले काय मक्खनी, डाळ मक्खनी आहे. हा बोला बोलत राहा. काय डाळ बटर फ्राय, छोले, चना मसाला, छोले पनीर. मग काय मागवायचं? राजमा पनीर. आपलं महाराष्ट्राची खाद्य मागवायचं, काय मागवता असलं काय? राईस थाळी. मित्रांनो राईस थाळी मागवतो. कशी आहे राईस थाळी हे पण तुम्हाला दाखवतो. बाया थाळी जर आलेली आहे, बघू शकता तुम्ही. राईस प्लेट अशी आहे, आता चपाती आहे, राईस आहे आणि 3 प्रकारच्या भाज्या आहेत. पनीर, तडका आणि वरण आपल्याकडे मिळतं आहे, काय विषय नाही. तर बघूया क्वालिटी कशी आहे, क्वालिटी चेक करून बघूया आपण जरा थोडं. मस्त असणारा काही विषय नाही. एवढं का फास्ट खायला लागलाय? जेवण लयच आवडलं दिसतं तुम्हाला? मटन लय भारी. पुन्हा आलो कुठं? अरे मग भारीच असतं. तुम्हाला नाही आवडत? तर दोस्तांनो आता जेवण बिवण झालं, बाहेर निघलो, चाललोय रूमकड. आहे तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही कोण आला तर तुम्हाला रूमवर जायला सोपं पडेल. फक्त 400 रुपये आहे आणि डबल बेड है ना, 4 बेडची काय तर 800 रुपये काय तर किंमत आहे, डबल बेडची 400 रुपये किंमत आहे आणि 4 बेडची 800 रुपये किंमत आहे आणि एसीला काय तर डबल बेडला 800 रुपये आहे. तर मित्रांनो कधी आलाच तर तुम्ही नक्की त्या आश्रमवर या. आम्ही सांगतो आश्रम कुठला आहे. चला. तर मित्रांनो फायनली रूमवर आलेलो आहे आणि रूमवर येऊन जस्टच पडलो. खूप भारी वाटलं, कारण का 2 दिवस झालं प्रवास चालू आहे गाडीमध्ये, ट्रेनमध्ये. तर तुम्हाला रूम दाखवतो. रूम बघा तुम्ही. मित्रांनो ही आहे पंखा, जे की प्रत्येकाच्याच घरात आहे. तर मित्रांनो इथं एसी नाही, फक्त एवढंच की गारवा असल्यामुळे आम्ही एसी केला नाही, नॉन एसी रूम केली. रूम बघू शकता तुम्ही. का इथं कपडे अडकवायला टेबल आहे. नंतर इकडे तुम्ही बघू शकता असे लाईट वगैरे सगळं आहे आणि बेड वगैरे. गादी दिसते तुम्हाला, गादी. टॉयलेट दाखवतो. गादीवरला माणूस दिसला का? बघू शकता. असा मस्त अशी रूम आहे. म्हणजे 400 रुपयामध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे यार. तर बघू शकता बाथरूम वगैरे, शावर वगैरे सगळं आहे. गिझर बी आहे, त्यामुळे काही अडचण नाही. आणि इथं मी आहे. तर इथं कपाट पण आहे, तुम्ही कपडे ठेवू शकता. तर मित्रांनो त्यात आता पण अभ्यास चालू आहे, कारण का महत्वाचं म्हणजे दर्शन बंद आहे. काय म्हणते त्याला, पास बंद ठेवलंय. बघूया आता तसंच चढचढ करत जायचं. जायचं म्हणजे जायचं, काही विषय नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्याचा की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आता फ्रेश झालो, आंघोळ वगैरे झालेलं आहे. आता चालू आहे आम्ही ऋषिकेशला. ऋषिकेशपासून बस बघून मग तिथून जाणार आहे केदारनाथला, गौरीकुंटला. गौरीकुंट बघू पाहत ना आता जसं काय ॲडजस्ट होतं तर चालू आहे. आता डायरेक्ट तुम्हाला गौरीकुंट गेल्यावर, गौरीकुंटमध्ये गेल्यावरच दुसरा व्हिडिओ बघायला मिळेल. तर चालतो आम्ही या रूममध्ये. आम्हाला रूम बसलेला आहे 400 रुपयाला. तर तुम्ही कधी आला तर नक्की एकदा
बोलूयात मनसा देवी आहे कुठली पिढी आहे बाई लोक तिचे ॲम्ब्युलन्स आहे. हर महादेव. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या झाडांच्या मागे आपल्याला आहेत आपले देवांचे देव महादेव. बघू शकता इतकी मोठी मूर्ती आहे ना नाचणं. आणि ही मुंबईची सिलिंक असल्यामुळे बघा मुंबईला जाताना आपली सिलिंक कशी येते तसं हे आहे सिलिंक. बघू शकता नाचच खोळा. हर हर महादेव. शंकरा सगळ्यांच्या मध्ये पाण्यामध्ये बसले माझ्या बघा आपला. येतोय आम्ही लवकरच तुझ्यापैकी. तुला खतरनाक दिसतंय ना एक दिवस. बाबा ओ बाबा बाबा मध्ये रात्री खेळ येणार आहे खरंच. साक्षात प्रकट झालेलं वाटायला लागले. हिरवगार आहे आपल्याकडे आता. हिरवगार असं नाही कारण आपल्याकडे पाऊस नाही चालू होईल. बघू शकतो कसं वातावरण आहे. गावा कसं वाटायला लागले मस्त ना. चर्चा चलो ये गाड़ी लेके महाराष्ट्र में चलते. बाबा मी साथ तो तर मित्रांनो मला मोसम दाखवतो इकडला. बोलायला कन्फ्यूज झालो मी. इतकं भारी वाटायला लागले. दोस्त बघा तुम्ही मित्रांनो कसलं भारी आहे. सगळं जंगलच जंगल आहे. बघा दिसतंय हाती वाघ आहे. अंदर जंगल है ना पूरा. कौन सा पार्क है? मित्रांनो राजाजी नॅशनल पार्क आहे. बघू शकता तुम्ही जंगलच आहे पूर्ण. आणि ह्याच्याकडे मी चालत जाणार आहे. असा मोठी धरण खिशात घालून जरी वागायला तर त्याला कुठे घालणार आहे. मोठी जागा खिशात आहे होय. तर चला मित्रांनो ह्याच्यामुळे काय मस्त सुंदर नजारा दाखवतो मला. भारी मस्त बघायचा आनंद घ्या घरी बसून. आणि ना व्हिडिओ मित्रांना शेअर करा. मंदिर आहे सत्यनारायण भगवान. 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण का गाडी पेक्षा नाहीतर काय. आता आलेलो आहे गंगानगरी ऋषिकेश मध्ये. बघू शकता कसा आहे मस्त नजारा माझं ऋषिकेश. काय मोसम आहे वेगळ्याच. चला आपण नदीवर जाऊया. हरिकेश उत्तराखंड. स्वागत. तिकडे सगळी हिंदीच बोलते आम्हाला काही हिंदी एवढी. तिकडे सगळी हिंदी बोललेली पण आम्हाला काही हिंदी एवढं परफेक्ट येत नाही. वेगळीच भाषा बोलते काय विषय नाही. उत्तराखंडची भाषा ही पण आपण बोलण्याचा प्रयत्न करायचा. दर्शन बंद आहे. कंठ मेरे भंडारी मेरा भंडारी. दर्शन बंद आहे. तर नमस्कार मित्रांनो. आता येनो भैया काय घ्यायचं चाललंय तुम्ही? पाणी नाही जल म्हणतात त्याला. जल घ्या चाललंय भैया. चप्पल
बिस्लरीसारखं गार पाणी बिस्लरीसारखं गार पाणी का से हो क्या हो बाहर से आता है क्या? तो ये भाई यही का है ना, यही का है। तो इसका आपको इसके बारे में कुछ बताएंगे? इसका नाम ऋषि मुनि लोग रहते थे, इसलिए इसका नाम ऋषिकेश है। और क्या बोला? हृषिकेश पहिले, आधी ऋषिकेश। तर मित्रांनो आपल्याला काय